हे इतिहासाचं काम खरं सोपं नाही. एवढ्या पिढ्या मागे जाऊन घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्या त्या काळात असलेला संदर्भ शोधणं, लेखेजोखे बघणं, पूर्वीच्या काळी मोडी लिपीत असलेले कागदपत्र न्याहाळणं, त्याचं संकलन करणं आणि असलेला इतिहास निर्भीडपणे समाजासमोर ठेवणं जसाच्या तसा, हे काम करणं खरंच सोपं नव्हतं. आणि ह्याच्यासाठी ते सगळं संकलन करणं, त्याची सत्यता तपासण्याचीही फार गरज असते की खरंच हे झालं होतं का, असं घडलं होतं का, त्याचे अजून काही दाखले इतिहासात मिळत आहेत का, कोणाकडे काही कागदपत्र उपलब्ध आहेत का, ह्या सगळ्याची सांगड घालून तो तयार करणं, वारंवार पुन्हा त्याचं वाचन करणं, त्यात कुठे काही कमी राहिली नाही आहे ना हे तपासणं, हे सगळं काम अहोरात्र आपलेच काही पानसे करत होते. त्यांचा छोटासा सत्कार आपण करणार आहोत. मी बलकवडे सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करूया. हे सगळं संकलन करण्यासाठी आणि त्यातले बारकावे शोधून काढण्यासाठी श्यामलाताईंचा आपल्याला खूप म्हणजे सिंहाचा वाटा आहे श्यामलाताईंचा. आज श्यामलाताई येऊ शकल्या नाही आहेत, त्यांची तब्येत थोडीशी बरी नाही आहे, पण दिलीप काका इथे आलेले आहेत. आम्ही दिलीप काकाच म्हणतो, तर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. दिलीप काका, श्यामलाताईंच्या वतीने आपण कृपया सत्कार स्वीकारावा. बलकवडे सरांना विनंती आहे की त्यांनी श्यामलाताईंचा सत्कार जो दिलीप काका स्वीकारतायत तो स्वीकारावा. श्यामलाताईंनी इतिहासावर खरंच खूप मोठं काम केलेलं आहे. आपल्या घराण्याचं मानचिन्ह, ज्याचे आपण सरदार होतो, ते तोफेचं चिन्ह देऊन आपण श्यामलाताईंचा आणि दिलीप काकांचा सत्कार करतो आहोत. श्यामलाताईंच्या या प्रत्येक प्रवासात दिलीप काका साक्षीदार होते, कारण श्यामलाताईंना कुठे कागद घ्यायला जायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, ह्या कार्यालयात जायचं आहे, ह्या ठिकाणी जायचं आहे, तर दरवेळेला दिलीप काका त्यांना साथ करायचे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आत्ता या तृतीय आवृत्तीच्या निमित्ताने सतत म्हणजे परवापर्यंत ज्यांचं सतत काम आणि खूप वेळाचं काम चाललं होतं आणि जे बाकीचा सगळा व्याप सांभाळून हे सगळं काम करत होते, ते आपले डॉक्टर अनिल पानसे. त्यांचाही छोटा सत्कार आपण इथे करत आहोत. बलकवडे सरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर अनिल यांचा सत्कार करावा. आज एका सुंदर पुस्तकाच्या रूपात हा सगळा इतिहास आपल्यापर्यंत पोचतो आहे. आपल्या येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी हा प्रेरणादायी आहे. आणि दुसरे आहेत अनिल श्रीधर. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळेच पानसे आहोत, त्यामुळे दरवेळेला पानसे हा उल्लेख करत नाही आहे, माफी असावी. या सगळ्या 50 वर्षाच्या मंडळाच्या प्रवासात आणि 300पेक्षा जास्त वर्षाच्या पानसे घराण्याच्या प्रवासात खूप लोकांनी आपलं आयुष्य वेगवेगळ्या गोष्टीसाठी वाहिलं. म्हणजे फक्त आपल्याकडे तोफखाना होता अशातला भाग नाही. आत्ता सध्याची पिढी जर बघितलं किंवा माझ्या काही मागच्या पिढ्या बघितल्या तर लोकांनी अनेक वेगवेगळी क्षेत्र निवडून त्यात स्वतःचं योगदान दिलेलं आहे आणि समाजासाठी एक मोठं काम करून ठेवलेलं आहे की ज्याचा आदर्श फक्त पानस्यांनीच नाही तर समस्त समाजाने घ्यावा आणि पुढे आपलं वाटचाल आखावी. आणि याच दृष्टीने हाच विचार पुढे ठेवून या सगळ्यांचा सत्कार करावा असं पानसे मंडळाच्या मनात आलं. आणि म्हणून पानसे कुलभूषण हा सत्कार, विशेष सत्कार आपण इथे करणार आहोत. ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या त्यापेक्षाही अजून वेगळा विचार हा पानसे कुलभूषण पुरस्कार ठरवताना होत्या. आणि म्हणूनच
त्यामागची मनोभूमिका मांडण्यासाठी मी डॉक्टर अनिल यांना विनंती करते की पानसे कुलभूषण गौरव यामागची पार्श्वभूमी काय होती, मंडळाची भूमिका काय होती. डॉक्टर अनिल. नमस्कार. आपण दरवेळेला गुणवंत विद्यार्थी किंवा गुणवंत व्यक्तींचा सत्कार आज वर्षानुवर्ष करतो आहोत. पण आम्ही कार्यकारिणीमध्ये जेव्हा आम्हाला एकदा असा विषय आला की आपल्याकडे इतकी थोर मंडळी आहेत की जी आपल्याला मार्गदर्शक होऊ शकतात, दीपस्तंभ म्हणून आपण ज्यांच्याकडे बघू शकतो, असे अनेक थोर मंडळी आपल्या पानस्यांमध्ये आहेत. आणि या पानस्यांना एक काहीतरी आपल्या मंडळातर्फे किंवा आपल्या पानसे कुटुंबियांतर्फे, सभासदांतर्फे, सगळ्यांतर्फे काहीतरी त्यांचा मोठा सन्मान करणं जरूर आहे. आणि हा नुसता सन्मान त्यांचा नसून मंडळाचा सुद्धा त्याच्यामध्ये एक सन्मान आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही असं ठरवलं की दर 3 वर्षांनी आपल्या पानसे कुटुंबियांमधल्या ज्या अतिज्येष्ठ, अतिऋषितुल्य किंवा ज्या अतिशय मोठ्या शिखरावर गेलेल्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना आपण पानसे कुलभूषण सत्कार त्यांचा देऊन गौरव करावा. या गौरवाचं मुख्य पार्श्वभूमी हीच आहे की या गौरवातून आज आत्ता मगाशी आपण ऐकलं राजीवजींचा संपूर्ण प्रवास आपण बघितला. इतक्या मोठ्या अशा प्रमाणावर आजपर्यंत त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे आणि ज्या काही लेवलला ती मंडळी पोचलेली आहेत त्या लेवलला गाठणं हा आपल्या एक आपली म्हणजे एक मनातली इच्छा असू शकते, आपलं स्वप्न असू शकतं. आणि हे स्वप्न साकार करायच्यासाठी आपल्याला या मंडळींचा आपल्याला मार्ग कसा होता हे कळणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचा गौरव करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे कर्तव्य भावनेने आम्ही असं ठरवलं की दर 3 वर्षांनी आपण कुलभूषण पुरस्कार देऊया. आणि म्हणून आज राजीवजी आणि कोसा सर, आता कोसा सर म्हणजे तर तुम्हाला कल्पना आहे की आज ते 90च्या पुढे 95च्या जवळपास गेलेले आहेत आणि इतकी ऋषितुल्य व्यक्ती आहे. आणि तरीसुद्धा आपलं पानसे मंडळाला त्यांचं जे योगदान आहे ते अगदी म्हणजे त्याच्या कशातच तुलना होणार नाही असं आहे. मंडळाच्या उभारणीपासून म्हणजे अगदी गोवा पानसे वकिलांच्या घरी ज्या मिटिंगा झाल्या तेव्हापासून सर, मी मगाशी म्हटलं तसं स्कूटरवर हिंडून सगळ्यांना भेटून त्यांनी आजपर्यंत हे मंडळाचं काम केलं होतं. इतकंच नाही तर ते केल्यानंतर 30 वर्ष त्यांनी त्या मंडळाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळली होती. या मंडळाला एक घटना असावी, त्याला एक बेस असावा अशा विचारांनी त्यांनी स्वतः ती घटना तयार केली आहे. आणि त्या दृष्टीने अशा ऋषितुल्य व्यक्तीला आपण एक त्यांच्या या उपकारातनं उतराई व्हावं अशा भावनेने आम्ही असं ठरवलं की कोसा सरांना सुद्धा आपण एक कुलभूषण पुरस्कार द्यावा. ते आपल्या कुलाचे खूप मोठं भूषण आहे आणि खोटा हा पानसे मंडळींचा सन्मान आहे. आणि म्हणून आम्ही त्यांनासुद्धा आज कुलभूषण पुरस्कार देणार आहोत. तर कुलभूषण पुरस्कारार्थी आज आपले राजीवजी आहेत आणि कोसा सर आहेत.